सर्वांनी आयुष्याचा अंतिम भक्ती आहे. ज्यापुढे भक्ती नाही, थांबली भक्ती, एक श्रेष्ठ भक्ती, ज्या भक्तीतून जीवाला मुक्ती आहे. मुक्ती म्हणजे भगवंताची प्राप्ती, आणि प्राप्ती म्हणजे आनंदाची स्थिती, आणि आनंदाची स्थिती म्हणजे जन्म मरणाची निवृत्ती. मृत्यू तुम्हाला शिवत नाही, जन्म तुम्हाला प्राप्त होत नाही, त्याचा भावार्थ आपण ऐकतो. कारण वेदाचा एक सार आहे, वेदाचे एक फल आहे, वेदाचा सिद्धांत आहे. तो सिद्धांत आपण आज शिकू, ऐकू, जाणू आणि अनुभवू. जे सिद्ध आहे ते सोंब आहे, त्याला जन्म नाही आणि ते दिसत नाही, त्याच्यापासून जीव पण नाही, जगत पण नाही, जगदीश्वर पण नाही. पण आपण जीव आहे म्हणतो, मी जीव म्हणतो, जगत आहे म्हणतो, आणि दिसणाऱ्या आकाराला भुलून जातो, असणारं अस्तित्व विसरून जातो, मन देहात घसरून जातं, वेदाचं रहस्य तसंच बाजूला जातं, आणि आयुष्याचा श्वास फुकट जातात की नाही त्याला आहे म्हणलं. तुम्ही ज्या ऐकतात कथा ते आमच्याकडनं सर्व का की पूर्व मीमांसा आहे भक्ती, आणि उत्तर मीमांसा व्यक्ती. हे कसं नदी वाहती, तिकडे काठ असतो, इकडे काठ. नदीला किती काठ आहे? एका काठात नदी असते का? तस नदीला जसे दोन काठ आहेत, डोळ्यात दोन पापण्या आहेत. कपापणी एक असते, खाली बी आहे, वरी बी आहे, पाणी दोन आहेत, राख दोन आहेत, एक आहे, मोठे दोन आहेत. तस दोन काय आणि एक काय हे जर कळत नसाल, पण दोन जीव आणि जगत हे दोन जे म्हणतो, कधी बोललो ना माझा विषय जाऊन साधना श्रवण ऐकू द्या. तुला पण आवड आहे कोणती आहे? श्रवण. आणि तळमळ कोणती आहे? भगवंताची. ऐकते. ज्या बुद्धीनं देहाशी ऐक्य केले, एका जन्मात नाहीये, लाखो जन्मात बुद्धी द्यायला माझं म्हणते. कोट जन्मात तुम्हाला अज्ञानाची स्थिती, त्याला म्हणतात वेदा जगताची भ्रांती आणि जडाची अनुभूती. आणि जड म्हणजे देह, जगत, पदार्थ, विषय, संतती आणि संपत्ती ओळखून घ्यायचे विषय. बाकीचे तर आहेत मध्ये कचरा किती. मग तुमचा मेन हे संतती संपत्ती अफाट आवडते ना? नाही का आवडत? आवडत. पण संतती आणि संपत्तीमध्ये स्वरूप स्थिती पण एक सहज आहेच आहे. संततीला सह आहे, संपत्तीला सह आहे, आणि स्वरूप स्थितीला पण सहज आहे. पण संतती टिकते का राहते माहित नाही. काय माहित संतती कसे घडते? अधर्म करणारी संतती असेल तर काही कामाची नाही. मायबापाला त्रास देत असेल तर संतती कामाची नाही. आणि संपत्ती जर देवधर्माला खर्च होत असेल तर संपत्ती सुद्धा आमच्या दृष्टीनं शून्य आहे. जी संपत्ती दिली स्वतःला खाल्ली, काय करा? ती लक्ष्मी ती माझा काहीतरी विनियोग चांगला करा, भक्तीसाठी, दानासाठी, धर्मासाठी, दुःखीसाठी, गरीब लोकांसाठी. जर मला वापरलं तर मी त्या कुळातून जातच नाही. स्वतःला गिळलं स्वरूपस्थिती. संतती कळती बुद्धीला, कळते की नाही? ही माझी पोरगी, ही माझं पोरग, कळते की नाही? संतती पटकन कळती, संपत्ती लय आवडती, आणि स्वरूपस्थिती काय माहित नसते. ज्याची आवड असावं ती माहितच नाही, त्याची आवड कमी असावं ती संपतच नाही. कमी असा कधी असा बंधन ठरतं ना मरताना. ज्याचा अति आवड संसार मनातून केला पाहिजे, प्राणातून, तर ती जन्मतील मरतील, पुन्हा घरात शिरतील. वासनेनं लिंग दे, हा स्थूल देह पंचमहाभूताचा, पंचतत्वाचा, आणि सूक्ष्म देह 17 तत्वाचा, मध्ये कारण देह ज्ञान, त्याच्या पलीकडे परमात्मा महाकारण. तिथपर्यंत जायचंय बुद्धीला, नामजीवाला, त्या वृत्तीला अंतर्मुख करायचंय.
बुद्धी बाहेर मला काल कोणतरी बाहेर बोलली, श्रवण केल्यावर अज्ञानाची निवृत्ती असते, संतानाजवळ घेतल्यावर बोधाची संपत्ती असते, वेद कळाल्यावर पांडुरंगाची प्राप्ती असते, आणि जगत कळाल्यावर चित्तात भ्रांती असते, विषय कळाल्यावर दुःखाची स्थिती असते, देह मी बनल्यावर अज्ञानाची वाढ असते. मन देहाकडे गेलं आणि देह माझा म्हणायला म्हणतच की कोण नाही म्हणत, मन म्हणतच की मधल्यामध्ये. नाही का, मी केलं माझं घर आहे, मी केलं माझं घर आहे, माझा देह म्हणतच. ज्याला जगातल्या जीवाला ज्ञान नाही सगळं जग म्हणतं. नेमकं 4 आणि 8 सोडले 30 तर सगळे त्याच टक्क्यात आहेत. सगळ्याला ब्रह्मज्ञान आहे होय, सगळ्या संसारात पाणी टाकायचे लोक बाबा. हो, रात्र संसारात राबतात. राबा. धर्म अर्थ म्हणजे पैसा मिळावा लागतो. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. काम म्हणजे इच्छा. इच्छा कशाची असावी? संसार दुःख निवृत्ती परमात्म्याची प्राप्ती हा वेदाचा सिद्धांत आहे महान. 4 वेदाने हेच सांगितलंय की परमात्म्याची प्राप्ती करा आणि ह्या देह बुद्धीला बंद करा, तेव्हा सुखाचा धरा तो भक्त खरा, जन्मा नाही तर मरा. जरी भक्ती साधली नाही भेद भक्ती तर जन्म मृत्यूला कोणीच काढू शकत नाही. साधू नाही भेटले, ग्रंथ नाही कळाले, मन शांत नाही करता आलं तर ते मन नाना योनीमध्ये जात. नीट लक्षात ठेवायचं. मन म्हणजे लिंग देह. माती कळत काही लोकांना भावड्या ते सांगते तुम्हाला. आत्मा आहे आणि हा देह अनात्मा आहे. पण बुद्धीला ओढ अनात्म्याची आहे, नम देहाची, नम प्रपंचाची, नम संसाराची. तिला ओढ तुम्ही लावली सवय. तिला शिकवलं नाही देह माझा नाही तर ती शांत राहते. देहाला माझं म्हणत नाही, ही श्रवण भक्ती. ह्या देहाच्या द्वारे इंद्रियाच्या द्वारे जे तुम्ही कार्य करतात, एक सांगतो तुम्हाला उदाहरण, फॉर एक्झाम्पल, की कार्य काय असतं. ठीक आहे, तर मग ह्याला म्हणतात जे कर्म, जे क्रिया ह्या देहाच्या इंद्रियाद्वारे होत्या. हा देह आहे आणि ह्याला जोडलेले हातपाय आहेत की नाही. हे मुंडकं, डोळा, कान, नाक, हात, पाय, गुडगा, कोपर हे सगळे इंद्रिय आहेत ना. पण हा सगळा मिळून देह, पालक देह, सगळा मिळून जर देह बनतो तर सगळ्यामध्ये एक परमात्मा स्नानतो. पालक आत असतो, पण इंद्रियाला माझं म्हणतात, पण त्या मालकाला माझं म्हणत नाही, कारण त्याची ओळख तुम्हाला करून दिली नाही. डोळ्यानं पाहिलं हो, ती बाई बोलली खोटं. हा, मी डोळ्यानं पाहिलं, त्या झाडाचे फुले नेले, आंबे नेले. डोळ्यानं आंबा पाहता येतो, डोळ्यानं घर पाहता येतो, पण डोळ्याला तो परमात्मा पाहता येत नाही. त्या परमात्माला पाहण्यासाठी हे शास्त्र करावं लागतं, संताकडे जावं लागतं आणि मनाला मागं टाकावं लागतं. मनाला मागं सोडायचं. ते कुठं बी जात ना त्याला धरायचं. मन कुठं पण जातं. आपण एखादं बसलो तर काही मनात विचार येतो, माझं पोरग यायला माय मनातून विमान तर खालीवर होणार नाही ना, वाटतं की असं. तुमचा मुलगा एखाद्या विमानातून आलो, मी आईन चाललो तर उतरवलं विमानतळावर, आता की विमानात बसणार आहे. आपल्या मनात पोरग विमानात बसलं, बाई विमान तर छान राहील, चलन नीटपर्यंत येतं ना मनात. मग सांगा वाईट कसं काय येतं, चांगलं कसं येत नाही मनाला? कारण त्याला चांगलं कोणी दिलंच नाही, त्याची चंचलता गेलीच नाही. ते मन भगवंताला ओळखलंच नाही आणि त्या मनाला ईश्वराचं प्रेम करता आलंच नाही. प्रेम केलं संसाराचं, देहाचं, पदार्थाचं, संततीचं, संपत्तीचं. ज्या मनाने ज्या संतीचं प्रेम केलं ते ती रसी आला. सकाळची बाई प्रेम कुणाला केलं? त्या मुलाला.
मुलगा रशियाला आणि पोरगी तिच्या घराला नांदायला. अरे ना पोरगी कुठं असती? तिच्या घरी नांदती. मग पोरग बी जवळ त्याला प्रेम केलं ते उडून गेलं, पोरगी सोडून गेली, तिच्यापाशी ती भक्ती काय कामाची? तू बोलायला का मी चांगला चुकतोय का माझं? मग अति प्रेम का करता तुम्ही गुप्त गेल्यासारखं? जेवढं प्रेम संततेला तेवढं प्रेम पांडुरंगाला. इथं का करता? पाण्याचे देव काढ की बाई मोकार संसार करायला मोकार. पुन्हा आहेत का नाम स्मरण त्याची आठवण? त्यांची बहीण मी म्हणले घरी गेले